पाणी तिथं साठवता आलं पाहिजे आणि त्याच्या पाठवत 20-25 सेंटीमीटर मग नाही कोणाच्या घराला एवढं पाणी. अरे बाबा 25 वर्ष सोडलं पुढे जास्त पाऊस पडला आणि ते पाणी इकडे आल्यावर मग प्रॉब्लेम येणार ना. कोण आहे अहो कुऱ्हाडे, आता तुम्ही किती पाणी सोडलेलं आहे खडकवासल्याचं? 21,000नी. तुम्ही खडकवासल्याला एकदा पाणी सोडल्यानंतर पुण्याच्या परिसरात एकता नगर वगैरे त्या भागात यायला किती तास लागतात? ते ताबडतोब येतं, तिथं नाही प्रश्न काही. आता मी त्या स्पॉटवर आहे, तिथले लोक म्हणतात की दादा 20-25 हजार सोडलं तरी हे होतं. मागे मी एकदा त्या वडगावच्या ठिकाणी एक आपलीच नदी अशी रुंद करून घेतली होती. तसं इथं पाणीचं काही बॉटलनेक आहे का? कारण इथं आता तर झाड आहे तर मध्येच बेट झाल्यासारखं झालं. तेवढं बेट काढलं तरी पाणी जास्त पुढं सरकून जाईल. नाही तसं काही आहे का? हा एक्झॅक्ट एरिया कुठला? एकतानगर, आनंदनगर, एकतानगर गणपती मंदिर. एकतानगर मधलं गणपतीचं मंदिर आहे ना, त्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडला काही झाडं आहेत, म्हणजे चिंचेचं दिसतंय, रेड ट्रीचं दिसतंय. परंतु स्थानिक लोक म्हणतात की दादा हे झाड फार जुनं आहे, आम्हाला जसं आम्ही जन्माला आलो त्याच्या आधीपासून आहे. हो बरं, खडकवासल्याला येवा किती चाललाय आता? येवा 45,000. मग तुम्ही तर कमी सोडलंय. मग पुढं मग रात्री सोडलं तर पुढं नागरिकांची पंचायत होईल. तुम्ही मला काही करून 50% धरण संध्याकाळी अंधार पाडायच्या आत करून घ्या. म्हणजे काही जर आता जरी काही झालं तर लोकांना दिवसा ते काही पण करू शकतात, रात्री पाणी वाढू नका. हा सरकार सरकार इथपर्यंत जावा. पुढं खड्डा आहे, पुढं खड्डा आहे, दादा खड्डा इथे सांगा. एकता नगर सोसायटी आपण पाहतोय एकता नगर मधली ही सगळी परिस्थिती सध्या आहे. इथे गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि अजितदादांनी याची पाहणी केलेली आहे.